हॉटेल ग्रँड पुन्हा सत्तेचं केंद्र. तीर्थक्षेत्र विकास आघाडी ॲक्टिव्ह मोडवर. 12 नगरसेवक एकाच छताखाली. फुटीरतेच्या चर्चेला पूर्णविराम. पंढरपूर कायापालटाची दिशा ठरली. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर शांत असलेली तीर्थक्षेत्र विकास आघाडी आता पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर आली असून शहराचा सर्वांगीण विकास, सामाजिक व मूलभूत प्रश्न आणि भविष्यातील ठोस संकल्पना डोळ्यासमोर ठेवत आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. नगरपालिका निवडणुकीदरम्यान राजकीय घडामोडीचं केंद्रबिंदू ठरलेले हॉटेल ग्रँड हेच स्थळ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. नगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व 12 नगरसेवकांची एकत्रित बैठक यावेळी पार पडली. यामुळे आघाडीतील एकजूट ठळकपणे समोर आली. या बैठकीस तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथदादा भालके, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिलदादा सावंत, गटनेते नागेश काका भोसले तसेच पंढरपूर मंगळवेढ्याचे युवक नेते भगीरथ भालके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान पंढरपूर शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वारकरी सुविधा, नागरी मूलभूत प्रश्न आणि तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. फक्त सत्तेसाठी नाही तर पंढरपूरच्या कायापालटासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा ठाम सूर यावेळी दिसून आला. या बैठकीत नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, सुधीर धोत्रे, किरणराज घाडगे, संजय बंदपट्टे, भैया कळसे, अक्षय गंगेकर, धनंजय धोत्रे, लोकेश यादव, विनायक देवमारे, राहुल शिंदे नाईक यांची उपस्थिती होती. सर्व नगरसेवक एकाच छताखाली उपस्थित राहिल्यानं आघाडीतील फुटीर नगरसेवकांबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यामुळे पुन्हा एकदा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केवळ निवडणुकीपुरती नव्हे तर सत्तेत आल्यानंतरही विठ्ठल परिवाराची वज्रमूठ घट्ट ठेवली आहे असं स्पष्ट झालंय. पंढरपूरच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त करत येणाऱ्या काळात शहरात ठोस बदल घडवून आणण्याचा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आलाय.